हे गाईज, आमच्या इथे खूप पाऊस पडत आहे. तुम्ही बघू शकतात. हे बघा, आमची स्कूटी भिजत आहे आणि खूप मोठा पाऊस आला आहे. इथे पाणी साचलं आहे एकदम पावसामुळे. इथं बसून मी खूप मज्जा घेत आहे पावसाची. तुम्ही पण घेत आहेत ना? घ्या मग. आणि मी आता मला चहा आठवलेला आहे, त्यामुळे आपण चहा करण्यासाठी जात आहोत. चला तर आपल्याला जायचं आहे चहा करण्यासाठी. हे बघा, गच्चीवर खूप पाणी आणि पाऊस आला होता, त्यामुळे विजांचा कडकडाट सुटला होता. आणि आमच्या किचनमध्ये पण पाणी सुटलं होतं. आमचं किचन इतकं काही मोठं नाही, बांधकाम सुरू आहे ना, त्यामुळे. चला तर आता मी चहा करण्यासाठी पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये आता मी दूध टाकत आहे. असं दूध टाकून घेतलं ना, त्याच्यामध्ये आपल्याला पाणी पण टाकावं लागेल. आधी दूध टाकलं, त्यानंतर आता थोडंसं दूध टाकलंच आणि त्याच्यानंतर पाणी पण टाकावं लागेल. आता पाणी टाकायचं आहे. हे बघा, टाकलं पाणी पण. जेवढं लागेल तेवढं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकावं लागतं, नाहीतर चहा घट्ट होतो आणि पित्त वाढतं. आता यामध्ये पत्ती टाकायची आहे, चहा पत्ती. तुम्ही कोणची वापरतात ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आता यामध्ये साखर टाकायची आहे. चवीनुसार आपल्याला जेवढी लागते तेवढी. काही जणांना डायबिटीस असतो. आता यामध्ये आलं टाकलेलं आहे. आल्यामुळे चहा कसं चांगला बनतो. आणि आपला चहा रेडी होतच आहे. यातला गॅस याला लो फ्लेमवर उकळायचा आहे. आता चहा उकळला आहे. मी कपामध्ये ओतून घेत आहे. आता आपला चहा ओतून झाला आहे. मी चहाची मजा घेत आहे. तुम्ही पण घ्या मित्रांनो. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.